काय होता गुन्हा? जन्म घेताच बेवारसीपणा नशिबी आला. कचरा कुंडीत फेकणारी जन्मदात्री एवढी निष्ठुर का झाली? जन्माचं स्वागत आनंद साजरा करून वाजत गाजत होते म्हणे, मग मलाच का किडा मुंग्याच्या दुर्गंधीच्या सहवासात सोडून दिलं? मांसाचा गोळा समजून कुत्री मांजरी टपलेलीच होती मला फाडून गिळायला. कारण कुणीच नव्हते माझी देखभाल करण्यासाठी. कारण मी अनैतिक संबंधातून जन्माला आलेलो म्हणे. माझे आई बाबा सामाजिक बंधनात नव्हते आणि त्यांनी एका भावनिक वासनेच्या क्षणी काहीही विचार न करता माझं बीज रुजलं गेलं. खूप प्रयत्न करूनही त्यांना रुजू घातलेलं बीज निष्क्रिय नाही करता आलं. शेवटी 9 मास कुशीत लाचार होऊन वाढलेलं जिथं जागत्या इवलाशा देहापासून मुक्ती मिळवली आणि मोकळे झाले मला बेवारस सोडून. काय गुन्हा होता हो माझा? असेलही तुमचे एकमेकांवर प्रेम, असेलही भावनिक शारीरिक अवस्था, असतीलही मला नाकारण्याचं कारण, पण काय अधिकार होता तुम्हाला मला आणि माझं आयुष्य बळी घ्यायचा? तुमचा संयम, तुमचा सन्मान, तुमचा सद्विवेक बुद्धी, मर्यादा, नैतिकता, तुमचं स्वबळ, आत्मभान कुठे हरवले होते? याचे भान का नाही ठेवले? जर माझा स्वीकार करण्याची हिंमतच नव्हती तर का नाही ठेवू शकलात स्वतःला काबूत? कशाला झालात मदनात बेकाबू? का परवड केलीत माझी आणि कशासाठी? फक्त एका क्षणिक शारीरिक सुखासाठी तुम्ही माझ्या आयुष्याला डाग लावलात. जेव्हा लोक बोलतात ह्याचा हिचा जन्म पापातून झाला, तेव्हा निष्पाप मी खूप हळवा होतो आणि शरम वाटते स्वतःचीच. अभिमन्यूसारखी भळभळती जखम सतत सोबत घेऊन जीवन जगतोय मी. देवाची कृपा म्हणून मला एका दात्याने जीवनदान दिले, स्नेहालयात भरती केले. तुमची माया तर माहिती नाही कशी असती ती, पण येथे एक बेवारस जीव म्हणून खूप माया ममता मिळाली. परक्यांच्या दानधर्मातून जगलो मी, जगतोय मी आणि वाढतोय, शिकतोही, आनंदी आहे मी. अनाथालयात राहतो मी. खंत एकच, कोणी जन्म दिला असेल मला? काय मजबुरी की मगुरुरी असेल म्हणून मला बेदखल निराधार केले असेल? या प्रश्नाची उत्तरे कधीच मिळणार नाहीत मला. कारण आई, तू फेकलेला मांसाचा गोळा, हाडा मांसाचा कवळा जीव होतो ग. जिवंत असेल की मेला असेल हा प्रश्न तुलाही नक्कीच भेडसावत असेल आणि नकळतपणे अश्रूंची तिलांजली देत असेल तू माझ्यासाठी, की तू तुझ्या सुखात विसरलीस मला. पण मी नाही विसरलो गो, कारण 9 मास तरी तुझ्यासोबत होतो ना मी. तू नाईलाजाने का होईना मला आसरा दिलेला त्या काळात. दूर सारताना मला काहीच दुःख झाले नाही का ग तुला? की हतबल होतीस तू? नाईलाज होता तुझा की सुटका हवी होती? तुला पापातून नेमकी काय भावना होती तुझी? आई, बाप तर हात झटकून मोकळाच असेल ना त्या क्षणापासून? तूच तेवढी गुंतली 9 मास. तू तरी भान ठेवायचं ग ना आई. अनैतिक संबंध करताना तुमचा तो सुखाचा क्षण माझ्यासाठी एक शाप ठरला ग. जन्मभर माथी डाग कोरला ग. निराधार, बेवारस, अनैतिकतेचा माथी शिक्का, बोडक्या कपाळी काळा बुक्का, पाप्याचं पोर म्हणून जग देई निष्पाप जीवाला धक्का. बाप तर माझा फिरत असेल उजळ माथ्याने. आपण कुणाचे तरी आयुष्य कलंकित, असहाय्य, पदोपदी अवहेलना बोचणाऱ्या या मनवेदना देऊन खूप पुरुषार्थ गाजवला म्हणून खुश असेल का? माझे काय झाले असेल हा प्रश्न मनाला सतावत नसेल का? स्वतःची शारीरिक गरज भागवताना परिणाम माहीत नव्हते का? तोंड लपून, पाठ फिरवून कसले पुरुषी सत्कर्म केलेस तू? माझं भविष्य काय सोयीस्करपणे विसरलास? तू एक भ्याड पुरुष आहेस. मौज मजेपायी मला पणाला लावलेस. एक सुखद वेदना आयुष्यभर मला यातना दिल्यास. श्वास माझा गुदमरतो.